सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या लगत, खांदे शिथिल, पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, दोन्ही नाकपुड्यांनी एकत्र. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही अर्थवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. त्यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सलग एका लागोपाठ एक 3 उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि. स्वागत आहे आपलं. आता आपल्याला दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय सुरुवातीलाच. विश्रांती. आणि आपण करणार आहोत इंजिन चाल. इंजिन चाल मध्ये काय करायचं? उजवा हात पुढे, डावा पाय पुढे, डावा पाय मागे पुढे. उजवा हात पुढे, डावा पाय मागे. मग डावा हात पुढे, उजवा पाय. असं थोडंसं भरा. इंजिन चाल आपण करतोय. थोडंसं पुढे मागे. बरोबर. पाठीचा कणा सरळ, नजर सुरू. आणि मग थोडंसं अजून स्पीड वाढवायची. हात थोडेसे आता खाली घ्यायचे आणि मग सुरुवात करायची. बरोबर. आता पायांची हालचाल तशीच ठेवायची. फक्त आता हात आपल्याला रोटेशन करायचंय क्लॉकवाईज, समोरून मागे. पायांची हालचाल तशीच. पाय तसेच चालू ठेवायचे. फक्त हात आपण गोलाकार फिरवू. पुढून मागे. हा, हात गोलाकार. हा, बरोबर बरोबर. पुढून मागे, मग मागून पुढे. असं थोडंसं
पाय मात्र तशीच चालू ठेवायचे. हा बरोबर. सावकाश कृती थांबवायची आणि विश्रांती. मान मध्ये सही सोडून विश्रांती. आणि आता आपल्याला टाळी वाजवायची, एकदा पुढून एकदा मागे अशी. समोर दोन्ही पाय जोडलेले. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 20 20. आणि आता वर आणि मग एक पाय फोल्ड करायचा आणि मग त्या पायाच्या खाली टाकू. बघा या प्रकारे. 2 4 वर, मग उजवा पाय फोल्ड, त्याच्या पायाच्या खाली टाळी, मांडीच्या खाली, मग उजव्या वर टाळी, मग डाव्या पायाच्या. हा हा बरोबर. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17 बरोबर. आता पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि आता थोडीशी क्रॉस टाळी द्यायची. म्हणजे बघा, उजवा हात थोडासा क्रॉस उजव्या दिशेला, डावा हात क्रॉस. बरोबर. थोडस मागून ताणायचं, म्हणजे खांदे एकमेकांच्या जवळ मागे, थोडस एक्सपान्शन, आणि मग क्रॉस टाळी, मग दुसऱ्या बाजूला क्रॉस टाळी. हा असं डायनॅमिक. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. हा छान. कृती थांबवायची, थोडीशी विश्रांती. आपल्या तळ हाताला पूर्णपणे झिंजण्या आल्या असतील, तिथलं ब्लड सर्क्युलेशन आपलं सुरू झालंय, कारण की आपण त्या टाळ्या वाजवल्यामुळे. विश्रांती. तर दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात कमरेवर. उजवा पाय सरळ करायचा आहे आणि थोडासा जमिनीपासून 3 ते 4 इंच वर उचलायचा उजवा पाय. बरोबर. आणि आता पाऊल एकदा स्वतःकडे खेचायचं आणि जमिनीकडे. वर खाली. बरोबर. वर खाली. अँकल मध्ये होणाऱ्या हालचालीकडे लक्ष. वर खाली, वर खाली, वर खाली. बरोबर. वर खाली. मध्यभागी येऊन थांबायचं आणि रोटेशन. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजू. 1 2 3 4 5. सावकाश. उजवा पाय खाली, डावा पाय गुडघ्यातनं सरळ आणि थोडस जमिनीपासून वर. आणि आता अँकल मध्ये थोडस आपल्याला स्वतःकडे खेचून घ्यायचं पाऊल अँकल पासून, आणि मग जमिनीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजू. 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबवायची. आणि आता आपण करणार आहोत चक्की चाल. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचं, थोडंसं अंतर असेल. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून द्यायची. हाताचे तळवे जमिनीकडे असतील. हा बरोबर. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 2 अगदी सावकाश. 3 4 5. सावकाश. मध्यभागी येऊन थांबायचं आणि डावीकडून उजवीकडे. 1 2 3
4 अगदी सावकाश कृती करा आणि 5 मध्यभागी येऊन थांबायचं. हात सावकाश खाली, पाय पुन्हा जोडलेले, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि हाताची पकड आपल्या मानेच्या मागे, समोरून दोन्ही कोपरे जॉईन करून घ्यायची. आणि आता श्वास घेत लांब, जास्तीत जास्त लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. लास्ट राऊंड. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ. सावकाश दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्रांती. आणि करूया नेक रोटेशन. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे, दोनदा क्लॉकवाईज आणि दोनदा अँटी क्लॉकवाईज. सुरुवातीला आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. आणि आता सुरुवात करूया सावकाश. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. सावकाश. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश. मान सरळ करायची. आता दोन्ही पायांमध्ये अंतर न घेता दोन्ही पाय जुळलेले ठेवा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे आणि मग तो मागून आपल्या डाव्या खांद्यावर ठेवा. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि तो मागून फोल्ड करून उजव्या खांद्यावर दोन्ही हात क्रॉस करून आपण आपल्या खांद्यांवर ठेवूया. नजर समोर असेल. आता बघा कसं छान एक्सपान्शन मिळालेलं आहे. पूर्णपणे आपला जे साईडचे वायुकोश आहेत ते आपले एक्सपान्शन झालेले आहे उभ्या कक्षेमध्ये. आणि आता श्वास घेत टाचा जमिनीपासून वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, टाचा जमिनीपासून वर आणि श्वास सोडत खाली. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे आणि आज आपण करणार आहोत उत्कट आसन. दोन्ही हात समोर, हाताचे पंजे जे आहेत ती जमिनीला समांतर आहे. आणि आता एक श्वास वरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश खाली आपल्याला असं खुर्चीत बसल्याप्रमाणे बसायचं आहे. बरोबर. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. गुडघ्यावरती कसा छान प्रेशर येतो. थोडासा पाठकड्यावरती प्रेशर आहे. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा थोड्याशा वर उचलून घ्या. बरं. टाचा जमिनीपासून वर उचलून घ्या. टाचा टाचा पायाच्या टाचा फक्त. नजर समोर. थोडीशी स्लँडिंग पोझिशन होते आपली. छान. आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. उत्कट आसन गुडघेदुखीसाठी अतिशय उपयुक्त. आपल्या गुडघ्यांचं आरोग्य वाढतं. पाठकणा आपला सरळ राहतो. छान. सावकाश श्वास घेत घेत सरळ होऊया. श्वास घेत घेत सरळ. हा. दोन्ही हात खाली. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. आणि आता करूया आपण एक पादकोलासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा. बरोबर. उजवा पाय फोल्ड करा. उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा फोल्ड करायचा आहे. बरोबर. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. समोरून एकदम सैलसर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. पाठीचा कणा सरळ आहे. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स साधणारं एक पादतोलासन. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये. छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे.
एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. सावकाश दोन्ही हात खांद्यातनं सरळ. पुन्हा एकदा हात खाली पाय खाली. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने. दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. डावा पाय फोल्ड करूया. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल आणि डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. नजर समोर. मान मध्यभागी. पाठीचा कणा सरळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आता कधी कधी आपल्याला वृक्षासन करणं फार कठीण जातं. मग ह्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला वृक्षासनासारखेच लाभ मिळतात. छान. सावकाश उलटसाल. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. डावा पाय खाली. दोन्ही हात शरीराच्या वर. विश्रांती. आणि करूया आपण साइडवर्ड बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन. दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही हात खांद्यातनं पुन्हा एकदा सरळ होतील. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर असेल. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. उजवी बाजू संपूर्णपणे खेचली गेलेली आहे याची जाणीव. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. डावा हात शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर. थोडासा हात अजून सैल सोडण्याचा प्रयत्न करा स्वातीताई. डाव्या उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे त्याकडे लक्ष. डाव्या बाजूला दाब आहे त्याची जाणीव. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खांद्यातनं सरळ होतील. बरोबर. ते तसेच सरळ ठेवायचे आहेत. दोन्ही पाय पुन्हा जुळवून घ्यायचे व्यवस्थित. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर असेल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेण्यास सुरुवात करूया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. आता डावी बाजू पूर्णपणे ताणली गेलेली आहे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू उजव्या साईडला झुकायला सुरुवात. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचा आहे. एकदम सैलसर. वारा जरी आला तरी तो हलला पाहिजे इतका सैलसर. नजर एका बिंदूकडे स्थिर. आता डाव्या बाजूला आलेला ताण. उजव्या बाजूला असलेला दाब याच्याकडे लक्ष. पूर्णपणे छानपैकी आपल्या डाव्या बाजूला सुंदर असा ताण भेटलाय. असं दिवसभरामध्ये क्वचितच आपल्याला असा ताण मिळतो एका साईडने. तर ह्या आसनांमध्ये आपण त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करूया. छान. सावकाश उलट चाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मध्ये सैलसर सोडून घेऊया. विश्रांती. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. आज आपण श्वासाशी आधारित सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि मनोमन सूर्य देवतेला वंदन. ऊर्जेची देवता आपल्याला प्राणशक्ती ज्यांच्यापासून मिळते अशा या सूर्य देवतेला मनापासून वंदन. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. डोळे उघडायचे आहेत. एक नमस्कार स्थिती आपण घेतलेलीच आहे. तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. 2
श्वास घे, हस्त उत्तानासन. 3 श्वास सोड, हस्त पादासन. कमरेला पुढे झुकायचं. 4 श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5 श्वास सोडत डावा पाय मागे, पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आपापल्या क्षमतेने, आणि 1 श्वास इथे थांबायचा. आपापल्या क्षमतेने 1 श्वास थांबलं की मग पुन्हा एकदा श्वास घेत 7 भुजंगासन. सरळ हस्त भुजंगासन. श्वास घेत, श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. आणि श्वास सोडत नमस्कारासन. बरोबर. अजून 3 आपल्याला करायचे आहेत आपापल्या क्षमतेने. आता मी इनहेल आणि एक्झेल बोलेल त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. पुन्हा एकदा पूर्वस्थिती. ओम मित्राय नमः. एक्झेल 1, इनहेल 2, एक्झेल 3. इनहेल डावा पाय मागे, एक्झेल उजवा पाय मागे. 5 6 इनहेल एक्झेल, आणि 1 श्वास थांबायचा. ब्रीदिंग अवेअरनेस. 7 इनहेल, 8 एक्झेल, 9 इनहेल उजवा डावा पाय पुढे, 9 इनहेल डावा पाय पुढे. 10 एक्झेल उजवा पाय पुढे. 11 इनहेल दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 12 एक्झेल. नमस्कार. आता पुढचे 2 थोडेसे आपण जलद करण्याचा प्रयत्न, पण इथे कुठेही आपल्याला अट्टाहास न करता यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. शेवटचा सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 बरोबर. 9 डावा पाय पुढे. 10 11 12. मुखधुती करून घेऊया. थोडस पायांमध्ये अंतर. नाकाने श्वास भरून घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. तुम्ही रोज जरी 4 सूर्यनमस्कार केले तरी खूप झाले. मग आपल्याला बाकीची साधना नाही पुन्हा करायला वेळ भेटला तरीही चालतो. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या, आणि मग शयन स्थितीमध्ये विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय बैठक स्थितीमध्ये, आणि मग शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले,
हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करणार आहोत. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीच्या इथे असेल. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. डावा पाय आपण फोल्ड केलेला आहे आणि आता उजवा पाय 90 अंशापर्यंत वर येऊ दे. बरोबर. आणि आता श्वास घेत फोल्ड पाय, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. लास्ट राऊंड. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आणि आता रोटेशन करूया उजव्या पायाचं क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. 1 टाच जमिनीकडे जाऊ दे. 2 मोठं वर्तुळ करायचं आहे. 3 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 बरोबर. 3 सावकाश उजवा पाय हळूहळू नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाश. डावा पाय जो फोल्ड केलाय तो आता थोडासा वर उचलायचा आहे आणि आपल्या या डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. आपण अर्ध पवन मुक्तासन आता करणार आहोत. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. उजवा पाय रिलॅक्स आहे. खांदे शिथिल. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून देऊया. डाव्या बाजूला आलेला दाब याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता ज्यांना मानदुखीचा त्रास आहे, डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलायचं. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. डाव्या बाजूला संपूर्णपणे आलेला दाब याची जाणीव. थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं पोटावरती दाब आल्यामुळे. उजवा पाय जमिनीवर स्थिर रिलॅक्स. छान, खूप छान. 1 ते 2 श्वास आपापल्या क्षमतेने ते थांबल्यावर सावकाश उलटता. हळूहळू नियंत्रित डोकं जमीन. हातांचा विळखा सोडून द्यायचा. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि मग तो नियंत्रित जमिनीवर. आता उजवा पाय फोल्ड करून घेऊया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि त्या डावा पाय 90 डिग्री वर, 90 अंशापर्यंत वर. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. लास्ट राऊंड. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. छान. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. 1 2 3 मध्यभाग घेऊन थांबायचं आणि मग अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 सावकाश. डावा पाय नियंत्रित हळूहळू जमिनीवर. उजवा पाय जो फोल्ड केलाय तो थोडासा वर उचलायचा आहे आणि उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डावा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. उजव्या बाजूला आलेला दाब याची जाणीव. आणि आता सावकाश आपलं डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. उजव्या बाजूला दाब आल्यामुळे शॉर्ट ब्रीदिंग. 1 ते 2 श्वास इथे थांबण्याचा प्रयत्न आपापल्या क्षमतेने. सावकाश उलटसाल. हळूहळू डोकं जमिनीवर येईल.
हाताचा वेढा सोडून देऊया. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनी विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत उत्थित द्विपादासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आता आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे आहे. सुरुवात करूया. ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्यावी, किंवा डायरेक्ट पाय 90 अंशापर्यंत उचलून घ्यायचे आहेत आणि मग त्यांना मागे आपल्या हाताचा आधार द्यायचा आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर. आणि आता इथे थांबायचं आहे. 1 2 3 4 5. 45 अंश वर. 1 2 3 4 5. 60 अंश वर. 1 2 3 4 5. 90 अंश वर. 1 2 3 4 5. बरोबर. आता दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही पायांची सायकलिंग करायची. एकत्रित 1 दोन्ही पाय एकत्र ठेवून बरोबर करताय. 3 4 5. बरोबर. आणि आता रिव्हर्स सायकलिंग. 1 बरोबर, 2 3 4 आणि 5. सावकाश पुन्हा एकदा पाय 90 डिग्रीवर आणि मग हळूहळू जमिनीवर येऊन दे. सावकाश, धाडकन न आपटता सावकाश जमिनीवर येऊन दे. छान. विश्रांती. मस्त. कोर मसल्सला जो ताण मिळालाय त्याची जाणीव. खूप छान केलं तुम्ही दोघींनी पण. विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि लक्ष आपल्या श्वासात. उदर श्वसन होत आहे त्याची जाणीव. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि मकरासनामध्ये विश्रांती म्हणजे पोटावर पडून विश्रांती. एक तर तुम्ही टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घेऊ शकता किंवा एका गालावर पडून विश्रांती. हाताची घडी करायची आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचंय. विश्रांती. खूप छान वाटतं या स्थितीमध्ये सुद्धा. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. संपूर्ण शरीर अंतरपणे जमिनीवर सोडून द्यायचं आहे. जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. आणि आज आपण करणार आहोत भुजंगासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आपण करतोय सुलभ भुजंगासन. दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरे जी आहेत ती छातीच्या सरळ रेषेत, हाताचे पंजे चेहऱ्याच्या सरळ रेषेत. दोन्ही पाय मागून जुळलेले आहेत. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर. नजर सिलिंडर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दोन्ही पाय मागून जुळलेले आहेत. बरोबर. हाताची कोपरे जमिनीवर ठेवायची. नजरवर सिलिंडर. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना आलेला ताण, त्याकडे लक्ष. पाठकण्यावरती प्रेशर आहे त्याची जाणीव. थोडेसे पाय अजून खालच्या दिशेला ताणण्याचा प्रयत्न करा. आता जे पाय आपले जुळलेले आहेत ना एकत्र, ते फोल्ड करा. थोडेसे फोल्ड करा पाय. हा मागून. बरोबर. छान. आणि थोडासा मांडीचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न, अट्टाहास नाही. थोडासा खांद्यांवरती जो आपला प्रेशर आलेला आहे तो थोडासा कमी होतो आणि आपल्या पाठकण्याच्या इथे, कमरेच्या इथे थोडासा प्रेशर येतो. आता याला म्हणतात वृश्चिकासन. फक्त आपण पाय मागून फोल्ड करून थोड्याशा मांड्या उचलल्या, त्याप्रमाणे विंचूचा जो मागचा भाग आहे त्याप्रमाणे ही आपली स्थिती दिसते. छान. सावकाश पाय
खाली, पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि एका गालावर पडून विश्रांती. किंवा सेमी पोझिशन मध्ये विश्रांती. आपल्याला ज्या स्थितीमध्ये सहज जमेल त्या स्थितीमध्ये विश्रांती. आणि सावकाश एका दिशेला वळायचं आणि बैठक स्थितीमध्ये घ्यायचं, अगदी सावकाश. आपण भुजंगासन केलं, त्याच्यामध्ये आपल्या पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण आलेला होता, बरोबर. पाठकण्यावरती प्रेशर होता. आता तो रिलीज करण्यासाठी आज आपण करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा. सोपी आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घेऊया, किंवा साधी मांडी घातली तरीही चालेल. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, पाठीचा कणा सरळ. आता आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे ठेवायची, पाठकण्याच्या मागे. हा बरोबर. मी समोरून यासाठी दाखवते की आता आधी मी एकदा दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्रित करू. ही पकड घेतली की आता आपल्याला पुढे झुकायचं, पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ जमीन, या प्रकारे. आता इथे समजा आपलं कपाळ जमिनीवर लागत नसेल आणि सीटचा भाग आपला वर उचलत असेल, तर मग काय करायचं, सीटचा भाग वर न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं आणि हाताची पकड जी मागे आहे ना ती सोडून द्यायची. हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या एकमेकांवर ठेवायच्या. हाताची कोपरं जमिनीवर ठेवायची आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं, या प्रकारे. म्हणजे यात तुम्ही सीटचा भाग न उचलता हा फॉरवर्ड बेंड जो आहे हा अतिशय सुलभ आहे आणि सोयीस्कर आहे, आपल्यालाही त्रास होत नाही. या प्रकारे कृती करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील, छातीचा एक्सपान्शन. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. आपलं पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ जमिनीवर. आता ज्यांचा सीटचा भाग उचलतोय आणि कपाळ जमिनीपर्यंत जात नाहीये त्यांनी हाताची पकड सोडून द्यायची आहे आणि हाताच्या मुठी वळून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचंय. हा बरोबर, खूप छान. हाताची कोपरं जमिनीवर. आता इथे पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स सोडून द्या, एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. खांदे कोपरं शिथिल. रक्तप्रवाह हा पुन्हा एकदा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. पोटावरती छान दाब येतो, पाठकण्यावरती ताण येतो. आपण केलेली आहे पद्मासनस्थ योग मुद्रा. आता ज्यांनी हाताच्या मुठी वळवल्या त्यांनी त्या सोडून द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा हाताची पकड करायची आहे मागे, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडून. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेतनं सरळ. छान, खूप छान. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत, हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहेत आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. रक्तप्रवाह जो आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होत होता तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, त्याची जाणीव. आणि करणार आहोत आपण आता पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत, दोन्ही हातांचा एकमेकांवर थोडासा दाब आणायचा आहे, बरोबर. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील, थोडस प्रेशर आणायचं आहे आणि ह्याच प्रेशरने जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. छान. दोन्ही दरम्यानचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे, नजर समोर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त लहान मुलांसाठी. त्याचबरोबर आपल्या पाठकण्याला छान खेच मिळतो, श्वसन मार्ग आपला सुधारतो. एक दीर्घ श्वसन, खोलवर दीर्घ श्वास घेऊया आपापल्या क्षमतेने.
संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. हाताचे तळवे सिलिंडर जाते. बरोबर, छान. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. अजून दोनदा आपण आपली ही कृती करून घेऊया. एकदा उजवीकडे आणि डावीकडे श्वासाशी आधारित करण्याचा प्रयत्न. साइडवर्ड बेंड होतोय पुन्हा एकदा बैठक स्थितीमध्ये. दोनदा करून झालं की मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा हातांची नमस्कार स्थिती. दोन्ही हात वरच्या वर आपण नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद पेटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करूया 10 आवर्तन श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. फक्त 10 आवर्तन करायची. आपली आपण मनातल्या मनात काउंट करायची. आणि ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन आपण आपली मोजायची आहे. कृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे आणि प्राणायामासाठी आपण सज्ज झालो आहोत. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राण शक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही हातांची आपल्याला ध्यान मुद्रा करायची. म्हणजे एका हातावर दुसऱ्या हाताचा तळवा असेल आणि ते आपल्या पोटाच्या इथे असेल. बरोबर. ज्याप्रमाणे भगवान बुद्ध ध्यानस्थ स्थितीमध्ये बसतात, मेडिटेशनला बसतात, त्याप्रमाणे ही आपली स्थिती आहे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ, छातीचं एक्सपान्शन, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घेऊया. आपण करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन. अकार, उकार आणि मकारासहित. उदर, उर आणि स्कंद श्वसन. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. चेहरा अगदी शांत आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना जाणीव उदर, उर आणि स्कंद भागाकडे. सुरुवात करूया अकार, उकार, मकारासहित. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अकार, उकार, मकार एकत्रित. तिसरा शेवटचा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार, उकार, मकार एकत्रित.
आणि क्षण शांत दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये करणार आहोत. सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम प्रत्येकी 3-3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुठी मुद्रा. सुरुवात आपण सूर्यभेदन पासून करूया. डावी नाकपुडी बंद करायची आहे. डावी नाकपुडी बंद. सूर्यभेदन प्राणायाम. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. डोळे अलगद मिटलेले. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद. डावीने डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद. डावीने संथरेच. तिसरा वर्ग सूर्यभेदन प्राणायाम. डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवी बंद. डावीने संथरेच. उजवी नाकपुडी बंद आहेच. आणि आता आपण करणार आहोत चंद्रभेदन प्राणायामाची 3 आवर्तन. पहिला आवर्तन करण्यासाठी डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवी बंद. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवी बंद. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. सूर्यभेदन चंद्रभेदन प्राणायामाचा जो काही परिणाम झालेला आहे आपल्या श्वसन मार्गामध्ये त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न बंद डोळ्यांनी. आणि आता आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची 3 आवर्तन. आता आपण भ्रामरी प्राणायामामध्ये षण्मुखी मुद्रा करणार आहोत. म्हणजे काय तर आपले 2 अंगठे जे आहेत ते आपल्या कानाच्या इथे येतील. अशा प्रकारे आपला कान बंद होईल. पहिले जे 2 बोट आहेत डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि बंद डोळ्यांवरती पहिली 2 बोट. मधलं बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर असेल. करंगळीच्या बाजूचं बोट म्हणजे रिंग फिंगर आपल्या ओठांवर असेल आणि आपली करंगळी आपल्या हनुवटीत. ही झाली षण्मुखी मुद्रा. बरोबर या प्रकारे. ठीक आहे. आपल्या अंगठा जो आहे तो कानाच्या आतमध्ये किंवा कानाची जी छोटी पाळी आहे ना तिथे ठेवला तरीही चालेल. म्हणजे आपला कान थोडासा बंद होतो. थोडीशी पुढे येते म्हणजे लक्षात येईल. कान थोडासा आपला बंद करून घ्यायचा. कानाची जी छोटी पाळी आहे ना इकडची पहिली बाहेरची त्याच्यावरती 2 अंगठे ठेवायचे. म्हणजे आपले ती कानाची पाळी तर थोडासा कान आपला बंद होईल. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि पहिलं बोट आपल्या डोळ्यांवर, मधलं बोट नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर ओठांवर आणि करंगळी आपल्या हनुवटीवर. या प्रकारे आपल्याला ही स्थिती करायची. डोळे अलगद मिटलेले, कपाळ अगदी शांत. भ्रामरीचं पहिलं आवर्तन करण्यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ पुरा.
दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. डोळ्यांच्या इथे, नाकाच्या इथे, हनुवटीच्या इथे जी व्हायब्रेशन्स जेव्हा आपण गुंजन करतो ती निर्माण होतात, तिकडे आपली जाणीव लक्ष ठेवायचं आहे. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घपूरक, रेचक करताना गुंजन. तिसरं आवर्तन. खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेत. संपूर्ण स्पंदनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, सोडून देऊया आणि एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती शवासनासाठी स्थिती घेऊया. अगदी सावकाश एका कुशीला वळायचंय आणि शवासनासाठी स्थिती. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांमध्ये अंतर, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे सोडून द्यायचं आहे. पाठकण्याला जमिनीचा स्पर्श होतोय आणि खूप छान सुखावह वाटतंय. आपल्याला जो शारीरिक मानसिक जो काही थकवा आला असेल तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करून घेणार. सर्वांना शवासनाची आदर्श स्थिती आता माहिती झालेली आहे. नकळत कमरेचा भाग वर उचलला जातो, तो जाणीवपूर्वक जमिनीवर. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा एक छोटासा रिकाम घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण करायचं आहे. पुढची 4 ते 5 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये स्वस्थपणे पडून राहायचं आहे, कुठलीही हालचाल न करता. यासाठी संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि आपण केलेल्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य, साधनेचं समाधान, आनंद चेहऱ्यावरती दिसू दे. सर्वांनी आदर्श स्थिती घेतलेली आहे आनंदासनाची. उत्तानं शववधूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकं चित्तविश्रान्तिकारकं चित्तविश्रान्तिकारकं. शरीर मनाला विश्रांती देणारं, आनंद देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहेत. माझ्या दोन्ही पायांच्या जांघेचा भाग तोही शिथिल झालेला आहे. माझा पार्श्वभाग आणि माझ्या कमरेचे स्नायू शिथिल झालेले आहे. माझ्या संपूर्ण शरीराचा खालचा भाग कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत शिथिल झालेला आहे. आणि ह्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण करणार आहोत एक आकार. जाणीव आपल्या कमरेपासून पायाच्या नखापर्यंत असेल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना आकार, जाणीव आपल्या कमरेपासून खालच्या भागाकडे.
या भागामध्ये अजून शिथिलता आलेली आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे, उदर भागाकडे, उर भागाकडे आणि पाठकण्याकडे. माझ्या पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे ती शिथिल झालेली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, माझ्या छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, तिथला पिंजरा शिथिल झालेला आहे. माझ्या उदर पोकळीचा भाग तोही शिथिल झालेला आहे. माझ्या शरीराच्या या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी करणार आहोत एक उकार. सहज श्वास भरून घेऊया. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. शरीराचा हा मधला भाग शिथिल झालेला आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याच्या स्नायूंकडे. कंठातील आजूबाजूचा सगळा भाग शिथिल झालेला आहे. माझी हनवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैलसर जीभ, माझ्या जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्यातली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. कंठापासून ते टाळूपर्यंत माझ्या या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी करूया एक मकार. सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. जाणीव श्वासाची. प्राणधारणा, ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत. श्वास सोडताना ते अकुंठित होत आहेत. श्वास घेताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. श्वास सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि तो स्पर्श माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जातोय आणि मग तो पुढे माझ्या फुफ्फुसांपर्यंत जातोय. चैतन्य शक्ती माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि ह्या श्वासाबरोबरच मी माझी शारीरिक मानसिक अशुद्धी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना मी चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. श्वास घेताना ह्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती मी माझ्यामध्ये भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता माझे सगळे ताणतणाव चिंता व्याधी मी सोडून देत आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास जागृत होत आहे. प्रचंड इच्छा शक्ती मला प्राप्त होत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न आणि खूप हलकं हलकं वाटतंय. आज दिवसभरामध्ये मी जी काही कामे केली आहेत त्या कामांमुळे जो काही मला शारीरिक मानसिक थकवा आलेला आहे तो या शवासनाच्या माध्यमातून दूर झालेला आहे आणि माझ्यामध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे. प्रचंड इच्छाशक्ती माझी जागृत झालेली आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. शरीर आणि मनाचं ताकद वाढवणार महामृत्युंजय मंत्र मी पठण करते. आपण श्रवण करा. ओम त्र्यंबकं यजामहिं सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्
शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणं असे हा महामृत्युंजय मंत्र आपल्याला कधीही कशाचीही भीती न बाळगता आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचं हे सामर्थ्य आहे, हे या महामृत्युंजय मंत्रामध्ये आहे. याचं पठण श्रवण आपण नेहमी करावं. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहे. आणि त्यासाठी स्वतःला मनोमन धन्यवाद बोलायचा आहे. पुन्हा एकदा एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. शवासनातला संकल्प आपल्या खोलवर मनात रुजतो आणि तो सिद्धीस जातो. आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. खूप सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होत आहे. आपल्या आजूबाजूला सकारात्मकतेचं वलय निर्माण होत आहे. आणि आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरती शांती, सुख, समृद्धी प्राप्त होत आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि ह्या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी आपला दिनक्रम जोडलेला, आपली जी कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी, या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे, सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे, अगदी सावकाश. आणि उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता बैठक स्थितीमध्ये यायचंय, अगदी सावकाश. त्याला कुठलीही घाई नाहीये. डोळे उघडायची घाई न करता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये, या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. आणि शांती पाठ एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिलेला आहे. संपूर्ण शरणागत आणि नतमस्तक भाव. सावकाश कमरेतून सरळ. दोन्ही हात खाली. हस्त बांधून. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. तेच हात आपले कान, गळा, छाती आणि पोटावर फिरून हात पुन्हा गुडघ्यांवर येतील. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे, अगदी सावकाश. हरिओम. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही शंका आहे? ठीक आहे. हरिओम. गुड नाईट. आहे का तुम्हाला? नाही ना स्वाती? ठीक आहे ठीक आहे. चालेल. चला भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. गुड नाईट. मीटिंग एंड करते.